2 तारखेला मतदान झालं आणि त्याचा निकाल 21 डिसेंबरला. EVMची बॅटरी किती काळ टिकते याचं संशोधन ज्यावेळेला आम्ही केलं त्यावेळेला काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. मग निकाल एवढ्या लांबणीवर का टाकला? आपण पाहताय राजकारण कट्टा. मी प्रशांत देशमुख. 2 तारखेला नगर परिषद व नगरपालिका यांचं मतदान झालं आणि हायकोर्टच्या निकालानुसार याचा निकाल, मतदानाचा निकाल हा 21 डिसेंबरला होणार आहे. तर 2 तारीख ते 21 तारीख 19 दिवसाचा गॅप आहे आणि ह्या गॅपमध्ये EVMच्या बॅटरी टिकू शकतील का, ही एक शंका उत्पन्न झाली. मी ChatGPT त्याचबरोबर Google AI याच्यावरती हा प्रश्न टाकला की EVMची बॅटरी किती दिवस टिकते, तर त्याचं उत्तर खूप धक्कादायक आलं. त्यांचं मत आहे की ही बॅटरी, एखाद्या EVMची बॅटरी 100% चार्ज असेल तर ती 7 ते 15 दिवस टिकू शकते जर ती ऑपरेट नाही केली तर. म्हणजे जो 19 दिवसाचा गॅप आहे तर ही बॅटरी नक्कीच उतरणार. बरं, हे टेक्नॉलॉजी सांगतं, हे मी स्वतः नाही सांगत. ज्याला शंका वाटत असेल त्यांनी Google किंवा AI हे सर्च मारावं. अतिशय मोठे आपल्याकडे आज टेक्नॉलॉजी टूल्स आहेत, त्याच्यावरती आपण चेक करावं. तर हा जो गॅप ठेवला आहे हा जाणून बुजून ठेवला आहे का? मला स्वतःला शंका अशी वाटते की सरकार हे निवडणूक आयोग आणि कोर्ट यांच्या संगनमतानं हे इलेक्शनमध्ये काही फेरफार करतं आहे का, ही एक शंका आहे. आणि सरकार जर याच्यामध्ये काही करत असेल तर ते 21 तारखेच्या निकालानंतर अगदी स्पष्ट होईल. अशाच व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राजकारण कट्टा.